विजनबद्दल म्हणतात रायगडचा रस्ता सगळ्यात वाईट आहे. म्हणजे मुंबई गोवा हायवे दरवर्षी त्याच्याबद्दल आता गणपती आलेत ना की त्याच्याबद्दल परत सगळ्या पोस्ट बनायला लागतात, त्याच्याबद्दल व्यक्त लोक व्हायला लागतात. इतकी वर्ष का लागतात? म्हणजे तुम्ही 8वीत असाल तेव्हापासून ते रस्ते अजून नाही, बनतात कदाचित, असं मी म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. नाही, मी गमतीचा भाग सांगतो. तुम्ही तेव्हापासून राजकारण तुम्हाला समजतंय, पण जेव्हा तुम्ही राजकारण समजत असाल ना आधी तेव्हापासून हा रस्ता बनतोच आहे. हा ते खड्डे म्हणजे अक्षरशः आपण रायगडला चाललो की आपण चंद्रावरात हे कळू नये इतके मोठे मोठे खड्डे आहे रस्त्यावरती आणि नेव्हर एंडिंग मारुतीच्या शेपटासारखं ते वाढतच चाललंय. ते काम थांबतच नाही आहे. मुंबई गोवा नॅशनल हायवेचं जे काम आहे किंवा तो जो रखडलेला रस्ता किंवा प्रकल्प आहे हे खरंच एक दुर्दैव आहे. म्हणजे आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने सुद्धा आहे. मला आठवते ज्यावेळेला मी जिल्हा परिषदची अध्यक्ष होती त्यावेळेला मी पहिलं निवेदन अध्यक्ष म्हणून गडकरी साहेबांना, कारण त्याच्या आधी मी संघटनात्मक कामांमध्ये वगैरे सगळे होती. मला आठवते त्यावेळेला गडकरी साहेब स्वतः आम्हाला पहिल्या त्या आमच्या बैठकीमध्ये बोलले होते की इतके रस्ते आम्ही आदिती सँक्शन करतो, इतक्या रस्त्यांची काम होत असतात. अनफॉर्च्युनेटली म्हणजे एक दुर्दैव आहे किंवा अनेकदा आम्हालाही त्या संदर्भातलं हे वाटतं की या रस्त्याचा रिवाईज आराखडा, त्याच्या चालणाऱ्या कोर्ट केसेस खूप कालावधी याच्या चालल्या. 4-5 वर्ष याच्या कोर्ट केसेस चालू होत्या. समृद्धी इतक्या कमी काळात बनतो, हा का बनू शकत नाही? एक तर याच्यामध्ये पॉलिटिकल विल याच्यामध्ये एक गोष्ट आहे की समृद्धी हा कम्प्लिटली शासनाने, तो नॅशनल हायवे नाही आहे, तो MSRDCनी म्हणजे तुमच्या महाराष्ट्र शासनाने त्यांच्या बजेटमधून त्यांच्या इतर ज्या काही वेगवेगळे ज्या आपली मंडळं असतात, अमुक सगळ्या बाबी असतात, याच्यातून कन्सॉलिडेट करून तो रस्ता त्या ठिकाणी तयार केला. आणि मी तुम्हाला जे म्हटलं की तुम्ही समृद्धी बघाल ना तर याच्यात तुम्ही कम्पेअर करा लँड ॲक्विजिशनच्या केसेस किती आहेत आणि तुम्ही कोकणातल्या या रस्त्याच्या लँड ॲक्विजिशनच्या केसेस तुम्ही जर बघाल ना, हे जर कम्पेअर कराल तर ह्याच्यामध्ये एक तर खूप तफावत आहे एक. पण ही म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जरी किती असल्या तरीही आमच्यासाठी म्हणजे सगळ्याच कोकणवासियांसाठी, प्रत्येक कोकणातल्या प्रतिनिधीसाठी आमच्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून ही दुर्दैवीच बाब आहे की अजून 10 वर्ष किंवा 15 वर्ष झाली तरी तो रस्ता कुठे ना कुठेतरी म्हणजे आता साधारणपणे 75 का 80% काम झालं असेल, पण जास्ती लक्ष केंद्रित हे त्या 20% कामावर राहत असतं जो अजून झालेला नाही आहे. कारण अनफॉर्च्युनेटली तो इतका खराब आहे की 80% जो झालेला आहे माणगावपासून पुढे त्याच्यावर लक्ष कमी जातं. पण तो जो न झालेला पॅच आहे ऑब्व्हियसली जसं आपलं तिथे आपलं नेहमीच लक्ष हे जास्ती प्रमाणात राहत असतं. त्यामुळे बऱ्याचशा वेळेला राज्य सरकार म्हणून सुद्धा एक तो नॅशनल हायवे असल्यामुळे थोडं हातबल झाल्यासारखं सार्वजनिक बांधकाम विभागाला किंवा आम्हाला सगळ्यांना सुद्धा होत असतं. त्याच्यावर तुमच्यात महायुतीमध्येच खूप आता रणकंदन माजलंय, एकमेकांचा उद्धार केला जातोय. इतकं ते टोकाचं झालं तो विषय. मला वाटतं कदाचित त्याच्यामुळेच त्या ब्लेम गेममुळेच आपण जो मूळ विषय आहे ना तो रस्ता करून घेणं याच्यामध्ये आपण कुठंतरी याच्यापासून लांब जात असतो. कारण मी अगदी याच्यात बोलत असताना मी कधी पॉलिटिकली करेक्ट बोलणार नाही, म्हणजे माझं उत्तर नसेल. अनफॉर्च्युनेटली आम्ही सगळेच जण, मग ते कुठल्याही पक्षाचं आमदार किंवा खासदार असो, आमच्या सगळ्यांची एकत्रितपणाने इच्छाशक्ती कोकणच्या ह्या मुंबई गोवा नॅशनल हायवेच्या बाबतीमध्ये कमी पडलेली आहे. हे दुर्दैवीच आहे आणि सत्य. तुम्ही मान्य करत ही मोठी गोष्ट आहे, कारण अनेकदा मी बघितलं की पत्रकार संघटना सुद्धा आंदोलन करत आहेत, स्थानिक आंदोलन करत, तरी तो रस्ता पूर्ण होत नाही. पण यंदा गणपतीत तरी चाकरमानी किमान आरामात जाऊ शकतील का? की परत त्यांना जाताना एकीकडे गणपती बाप्पाचं नाव घेत दुसरीकडे शासनाचा उद्धार करत जायचं, असं परत यावर्षी चित्र बघायला मिळणार आहे? नाही, साधारणपणे गेल्या वर्षीच्या ह्या 4-5 महिन्याच्या कालावधीमध्ये जो कामाचा स्पीड आहे हाही त्या ठिकाणी वाढलेला आहे. पण एक लोकप्रतिनिधी म्हणून किंवा एक शासन म्हणून आम्ही तर साधारणपणे आमचा तोच प्रयत्न राहील की प्रवाशांना जितका कमी त्रास होईल. कारण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की कोणालाही आपल्या कार्यकाळात असं वाटत नसतं की त्यांच्या ह्याच्यामध्ये सरकारवर टीका व्हावीत किंवा अशा पद्धतीचा रोष हा लोकांचा सामोरं जावं, हे कुणालाच वाटत नसतं. म्हणजे मी नाही, माझ्या व्यतिरिक्त तुम्ही कोणालाही विचाराल तर ही कोणालाही हौस किंवा आवड नसते. हे वाईटच वाटत असतं. कारण शेवटी आज आम्ही प्रवास करत असताना म्हणजे आम्ही त्याच रस्त्याने प्रवास करत असतो आणि जी इतर प्रवाशांची भावना आहे ती आम्ही कितीही मांडून जरी दाखवत नसलो तरी ती भावना ही असते.